पिण्याच्या पाण्याची वणवण। शेगाव तालुक्यातील लासुरा गावामध्ये पाण्यासाठी हाहाकार। शेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। त्यामध्ये लासुरा खुर्द येथील बौद्ध वस्तीमधील विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे। या बौद्ध वस्तीतील महिला यांनी रिकामी भांडी घेऊन ग्रामपंचायत मध्ये पाणी द्या करत निवेदन दिले। पिण्याचे पाणी 12ही महिने 2 किलोमीटर वरून आणावे लागत आहे। अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। 2 वर्षापासून विहिरीमध्ये गाळ असून वारंवार ग्रामपंचायत कडे निवेदन तक्रार देऊन तरी सुद्धा ग्रामपंचायत दखल घेत नाही, अशी महिलांची तक्रार आहे। जर 2-3 दिवसात विहिरीतला गाळ न काढल्यास ग्रामपंचायत उघडू देणार नाही, असा इशारा महिलांनी सरपंचाच्या अनुपस्थितीमध्ये ग्रामपंचायत सचिव व सरपंच यांना निवेदनात दिला। निवेदन देतेवेळी असंख्य महिला उपस्थित होत्या। गौतम इंगळे, IB7 न्यूज, शेगाव। लहान लेकरं आमच्या पाण्याला भरून येऊन राहिले, तिथं पाणी भेटून नाही राहिलं। लेकरं माझ्या शेतामध्ये शाळा सोडून येऊन राहिले, पाणी द्या पाणी द्या पाणी द्या। 3 वर्ष झाले आम्ही ग्रामपंचायतला पाणी मागत आहोत, पण आमची कोणी केअर घेत नाही। सरपंचाला भांडत आम्हाला 3 वर्ष झाले मदत गाय काढून देतो, पण ते देऊन नाही राहिले। आम्ही पाण्यासाठी रातभर दिवसभर हप्त्यावर जाऊन राहिलो, येरायला पाणी नाही, गाय काढण्यात येऊन नाही राहिला। पिण्याच्या पाण्याची सोय आहे? पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे। आम्ही शेतातून पाणी आणतो दुसऱ्याच्या, आम्हाला दुसरे लोक तंग करतात की आता बरसात लागली तुम्ही येणं नाही आमच्या शेतामध्ये। बघा, पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे। 2 ते 3 किलोमीटरवरून पिण्याचे पाणी आणावं लागत आहे। तरी प्रशासनानं या महिलांची दखल घ्यावी अशी त्या महिलांची विनंती निवेदन देऊन सरपंच अनुपस्थितीमध्ये उपसरपंच व सचिव यांना निवेदन दिलेलं आहे। मी गौतम इंगळे, IB7 न्यूज करता, लासुरा, शेगाव।